हॅलो, नमस्कार. मी आशा, माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज माझ्या शिक्षकाविषयी, माझ्या शाळेविषयी बोलणार आहे. आत्ता मे महिना चालू आहे, शाळेला सुट्ट्या लागल्या आहे. त्यावेळेस पण आपण सुट्ट्याची वाट बघायचो ना, पण आपल्या वेळेस सुट्टीचा उपयोग हा वेगळ्यासाठीच व्हायचा. तर माझे शिक्षक नन्नावरे सर यांच्याविषयी मी आज बोलणार आहे. ते आम्हाला हिंदी शिकवायचे. आम्ही खेड्यात राहत असल्यामुळे हिंदीचा हही आम्हाला येत नव्हता. अशा वेळेस आमचे शिक्षक आम्हाला 5वीला आलेले. त्यांनाही माहिती होतं की यांना काही येत नाही, पण त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे शिकवलं अगदी 10वीपर्यंत. तर हे असे आमचे नन्नावरे सर. ज्यावेळेस आम्ही 5वीला होतो, आमच्या शाळेला बिल्डिंग नव्हती, म्हणजे इमारतच नव्हती शाळेला. तर आमची शाळा ही गावामध्ये असे घरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वर्ग भरायचे. शाळेला ग्राउंड नव्हतं. तर गावामध्ये एक रिकामी जागा होती, तिथे आमची शाळेची प्रार्थना व्हायची आणि मग प्रत्येकजण आपल्या आपल्या वर्गात जायचं. तर शाळेला एक इमारत असावी असं त्यावेळच्या शिक्षकांना वाटलेलं असणार आणि गावातील लोकांनी मिळून आणि शिक्षकांनी मिळून प्रयत्न केला नवीन शाळेसाठी. तर त्यावेळेस कुठले प्राचार्य होते मला आठवत नाही आहे, परंतु त्या शिक्षकांनी शाळेसाठी परवानगी घेतली आणि आमच्या शाळेला जागा मिळाली. तर गावाच्या बाहेर मोकळी जागा होती, तिथे आमच्या शाळेचं काम सुरू झालं. तर शाळेचं काम सुरू झाल्यानंतर मी 5वीला असताना शाळेचं काम सुरू झालं आणि 6वीला गेलो त्यावेळेस ऑलरेडी शाळेचे 5 वर्ग बांधून झाले होते. परंतु वर्गाला दरवाजा नव्हता. वर्गामध्ये खाली फरशी नव्हती, खाली रेती होती आणि त्यावरच बाकं ठेवून दिले होते. दरवाजेही नव्हते, बस फळा आणि खडू एवढंच. ऑफिस पण नव्हतं. ऑफिस हे गावातच होतं त्यावेळेस, ज्यावेळेस आम्ही 6वी आणि 7वी 2 वर्ष जेव्हा तिथे होतो. तर शाळेमध्ये अजून वर्ग वाढवायचे होते, खोल्या वाढवायच्या होत्या. ज्यावेळेस आम्ही गेलो त्या 5च खोल्या ऑलरेडी बांधून झाल्या होत्या. तर बाकीच्या पण ऑफिस हवं होतं, प्रयोगशाळा हवी होती, तर त्याचं काम सुरू होतं. तर अशा वेळेस आमचे नन्नावरे सर हे प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे असायचे. अगदी कोणत्याही कामात, अगदी सुतारकाम करणारे आले तर ते त्यांना सुतारकाम करू लागायचे, किंवा जे गवंडे येईल त्यांच्यात हातातनं ते थापे घेऊन मग ते सिमेंट लावून बघायचे. असं ते काही ना काही करत राहायचे. तर हे आमचे नन्नावरे सर आम्हाला काय करायचे, रविवारी श्रमदानासाठी बोलवायचे शाळेमध्ये. तर आईवडील तेव्हा असं विचार करत नव्हते की आमच्या मुलांना कशाला कामाला तुम्ही बोलवतात. तर मग आम्ही पण जायचो रविवारी श्रमदान करण्यासाठी. तर सकाळी 9 ते 12 हे श्रमदानासाठी आम्हाला बोलवलं जायचं. तसं पाहिलं तर आम्ही आमचं वय काय होतं तेव्हा, 10-12 वर्षाचे होतो आम्ही. काय करत होतो तेव्हा, एक एक वीट नेऊन ठेवणं, किंवा छोटे छोटे घमेले असायचे, त्या घमेल्यामधून ती रेती घेऊन जायची, किंवा शाळेच्या ज्या भिंती होत्या त्या दगडाच्या होत्या, मग ते दगड व्हायचे. शाळेचे ज्या काही ओटा बनवला जात होता त्यावेळेस त्यामध्ये ते माती टाकणं वगैरे ही कामं त्यावेळेस आम्हीच, म्हणजे आमचाच वर्ग असं नाही 6वीचा, तर 10वीपर्यंतच्या सगळ्या वर्गांना बोलवायचे, वेगवेगळ्या वेळेमध्ये बोलवायचे. पण सगळ्यांबरोबर ते आमचे सर मात्र कायम असायचे. नन्नावरे सर मात्र कायमच असायचे. ते मला असं वाटतं त्यांचं शाळा हे दुसरं घरच होतं. ते बघावे तेव्हा तुम्हाला कुठे भेटतील ते शाळेत भेटायचे. तर अशा प्रकारे त्यावेळेस आमच्या शाळेची ते 5 खोल्या पूर्ण झाल्या, ऑफिस पूर्ण झालं, प्रयोगशाळेसाठी जागा झाली. पण ऑफिससुद्धा अगदी छोटंसं होतं, काहीतरी मला वाटतं 4-5 पत्रे टाकून बनवलेला छोटा रूम होता तो. आणि त्यावेळेचे आमचे प्राचार्य पण तिथे बसायचे. ते पण कधी प्राचार्य मी शाळेचा आणि मला असा मोठाच वर्ग, मोठा रूम हवा किंवा असं काहीही नव्हतं. आणि त्या छोट्या रूममध्येच आमचे प्रिन्सिपल बसायचे शाळेचे. त्यावेळेचे प्रिन्सिपलची नावं आता मी विसरली आहे, पण 10वीला जे होते ते आमचे मदाळे सर होते, जे शेवटचे शाळा सोडताना होते ते. तर ते शिक्षक कधी त्यांनी पण हे केलं नाही की आम्ही ते, आम्हाला असंच हवं आहे, आम्हाला तसंच हवं आहे. आणि आईवडिलांनी मुलांच्या कधी की आमच्या मुलांना कशाला तुम्ही बोलवता, कशाला काम सांगता, असं काही त्यावेळेस नव्हतं. आणि म्हणून ते आमची त्यावेळेची शाळा उभी राहिली. आणि नंतर पूर्ण वर्ग झाले, ऑफिससाठी रूम झाला. त्यानंतर आमची पूर्ण वर्ग तिकडे भरायला सुरुवात झाली. आणि मग वर्ग जास्त नसल्यामुळे अर्धे वर्ग दुपारी, अर्धे वर्ग सकाळी, म्हणजे 5वी ते 7वीचे वर्ग हे सकाळी भरायचे आणि आमचे 8वी ते 10वी हे दुपारी असायचे. तर अशा प्रकारे आमचा, जेव्हा आम्ही 10वीला गेलो, आता
आमच्या गावामध्ये बोर्ड नव्हतं, तर आम्हाला बाहेर जावं लागत होतं परीक्षा देण्यासाठी. तर त्यावेळेस आता जायचं आहे परीक्षेला, त्याच्या आधी आमचे शिक्षक बोलले की चला आपण आज वृक्षारोपण करणार आहोत. तर तेव्हा पण आमचे नाना सर पुढे होते, बाकी सगळे सर होते. आणि मग आम्ही वृक्षारोपण केलं. तर आम्ही कशाला तरी आम्ही बसल्यावर जात नव्हतो आम्ही. तर शिक्षक बोलले चला सर आम्ही कुठे राहणार आहोत आता, आम्ही तर जाणार आहे, ते झाड लावून आम्हाला काय उपयोग आहे, असं काहीतरी बडबड केलेली. तेव्हा शिक्षक बोलले तुम्ही जाणार आहे, पण ती झाडं मोठी होणार आहे आणि त्याच्याखाली बसून आपल्या शाळेचे विद्यार्थी अभ्यास करणार आहे. मग आम्ही गेलो, ती झाडं लावली. आजही ती झाडं तिथे आहेत. खूप वर्ष झाले शाळेत जाणं झालं नाही आहे, पण आजही मनात शाळा आहे आणि आमचे ते नन्नावरे सर देखील आजही मनात आहे. त्यानंतर हिंदीची ओळख झाली ती हिंदी कादंबऱ्या वाचनानंतर. पण सर कायम आठवणीत राहिले, कारण पेपर लिहिताना आम्ही नेहमी चुका करायचो. एखादा मराठी शब्द लिहून द्यायचं हिंदीच्या पेपरमध्ये, म्हणजे निबंध लिहिताना. आता माझं गाव लिहिताना समजा चुला लिहायच्याऐवजी चूल लिहायचं, असं काही व्हायचं त्यावेळेस गमती जमती. परंतु शिक्षकही ओरडायचे, मारही खाल्ला आहे त्यावेळेस, पण आम्ही घडलो आणि आम्हाला शिक्षकांनी घडवलं. आणि म्हणूनच आजही त्यांच्याविषयी आदर आहे. आजही जरी त्यांचा नंबर मिळत असेल, आम्ही त्यांना फोन करून त्यांच्याशी बोलू शकत असेल, तरी हिंमत होत नाही, कारण त्यांच्या आपले शिक्षक आणि त्यांचा आदर तसाच आहे. आजही मनामध्ये तोच आदर आहे आणि तो कायम राहील. आज आमचे ते सर कुठेतरी सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचं गाव आहे, तिथे ते आपलं रिटायर झाल्यानंतरचं जीवन व्यतीत करत आहेत. तर आज असंच आमच्या सरांची आठवण आली म्हणून आज हा सरांच्या आठवणीत बनवलेला हा व्हिडिओ. तुमचेही कोणी शिक्षक असतील ना असेच, ज्यांना तुम्ही कधीच विसरले नाही, नक्कीच माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. काही चुकलं असेल तर नक्की सांगा सुधारणा करण्यासाठी मला, कारण माझं चॅनल नवीन आहे. थँक्यू.